श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आंब्याचं सीझन चालू आहे आणि मी माझ्या मुलीसाठी आंब्याची दागिने करत आहे. आणि मला आत्ता आठवण आली की आपण व्हिडिओ करून यूट्यूबवर टाकायला पाहिजे होतं. त्यामुळे मी आता होत आले दागिने. आणि तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कसे मी दागिने केले, कसे नाही ते दाखवते. आधी मी हे आंब्याचा रस करून घेतला आणि ते आटून घेतला गॅसवर. एकदम घट्ट होईपर्यंत असा आटून घ्यायचा आहे. आणि ह्यामध्ये मग पिठी साखर टाकून टिमून घ्यायचं आहे. बारीक साखर काढायची. साखर काढून बारीक एकदम पीठ करून त्याचं या रसाच्या खव्यामध्ये तिंबायचं आहे. तिंबल्यावर कसं खवा दिसते मी दाखवते तुम्हाला. हे पहा, मी तिंबून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तिंबून घ्यायचं. हे एकदम घट्ट करायचं आहे हे का. आणि हे चिमिंग बारीक बारीक आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आहेत. असं थोडासा घ्यायचं आहे आपल्याला, हां तेवढं. आणि ह्याचं हातावर आपल्याला असं गोल मणी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मणी करून घ्यायचे आहेत दागिने करण्यासाठी लेकीला जावायला. बघू शकता मी अशा प्रकारे हे मणी करून घेतलेले आहेत हे काही. आणि पंख्याच्या हवेला असे वाळले पण आहेत. आता याला ऊन घ्यायचे आहेत. मी दागिने पण अर्धवट केलेले आहेत, तरी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ. मुद्दाम मी तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ करत आहे. हे असे मणी करून घेतलेले आहेत. आपल्याला ओवताना हे असे गोल्डन मणीसुद्धा एक एक टाकायचे आहेत. एक मणी आणि गोल्डनचा एक मणी आणि आंब्याचा ह्याचा एक मणी असे आपल्याला ओवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ओवून घ्यायचं आहे. हे मणी जे आहे ते आपण काय करायचं आहे, थोडीशी अर्धवट वाळले की लगेच ओवायचं. लई वाळून गेले तर आपल्याला ते ओवता येणार नाही. त्याचा चुरा होईल आणि ते ओलेच जाणार नाही. मुद्दाम मी दाखवत आहे अशा प्रकारे. मैत्रिणींनो, आंब्याच्या खव्याला लाटून घेऊन त्याला हे शंकरपाळ्याचा जो साचा असतो की नाही, हे असा स्टारचा, त्याच्यानं मी हे स्टारचे पॅचेस करून घेतलेले आहेत दागिने करण्यासाठी. आता तुम्हाला दागिने संपूर्ण केलेले दाखवते. हा जावयाचा आणि मुलीचा हार आहे. हा मोठा आहे ते जावयाचा हार आहे आणि हे मुलीचा हार. हे नेकलेस आहे. ही बिंदी आहे. ही कानातले आहेत. ही बाजूबंद आहेत दोन्ही. आणि हे कंबरपट्टा. अशा प्रकारे मी सर्व दागिने केलेले आहेत. मला अगोदर लक्षात आलं नाही करताना दाखवायचं, त्यामुळे पुन्हा टाकावं म्हटलं. तुमच्या सर्वांसाठी मी हा व्हिडिओ करून टाकत आहे. खूप सोपी पद्धत आहे. खवा आटवायचं, साखर टाकून तिंबायचं, गोल गोल मणी करायची, पॅचेस करायचे आणि असं ओवून घ्यायचं. आणि पहिल्या वर्षी मुलीला हे दागिने घालतात. लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी आमरस जेव्हा सुरू होतो तेव्हा हे दागिने घालतात. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.